मार्गाने काठियावाडमध्ये प्रवेश करावा मनाशी हेतू बाळगला. सुंदर नाटरसिंह समर्थ भागवे महाराज संस्थान मसुरे, समर्थ भागवे महाराज संस्थान मसुरे या संस्थानाचे सेक्रेटरी सन्माननीय रामकृष्ण भागवे, सन्माननीय रामकृष्ण भागवे यांनी माझ्या आणि आमच्या जोडदाराची भूमिका करणारे ज्येष्ठ कलाकार कृष्णा गोसाई बुवा यांच्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी हे 500 रुपयाला पारितोषिक दिले. सन्माननीय रामकृष्ण भागवे यांचे आभार मानून इथे जमलेल्या नाट्यरसिकांना अभिवादन करून माझ्या काका बसाई बसतो ओंकार दशावतार नाट्य मंडळ अमरनाथला मंडळाच्या त्याचप्रमाणे ओम विरोधी दशावतार नाट्य मंडळाचे हरभरे मदत सन्माननीय अजित गावडे यांनी माझ्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी हे 200 रुपये पारितोषिक दिले. सन्माननीय अजित गावडे यांच्याकडे उत्तरोत्तर प्रगती हो अशी गजाननाचरणी प्रार्थना करून त्या पारितोषिकांचा आदरपूर्वक स्वीकार. त्याचप्रमाणे अंकुश फारसेकर, सन्माननीय अंकुश फारसेकर यांनी आमचे बालकाची भूमिका करणारे आमचे बालकलाकार कुमार गणेश घाटकर याच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी 100 रुपये पारितोषिक दिले. सन्माननीय अंकुश फारसेकर यांचे आभार मानून याही पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार. त्याचप्रमाणे गौरांग मराठे यांनी आमच्या शंकराची भूमिका करणारे श्रीराम पाडगावकर यांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे 100 रुपये पारितोषिक दिले. गौरांग मराठे यांचे आभार मानून इथे जमलेल्या नाट्यरसिकांना अभिवादन करून याही पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार. याच मार्गाने या काठियावाडमध्ये प्रवेश करावा हे जागेवरती मला बसायचंय तिथं कुणीतरी बालक बसलेलंय आणि त्या देवाचा नामस्मरण करतोय. याला या जागेवरनं उठविल्याशिवाय माझा कार्यभाग सफल होणार नाहीये. म्हणून एकच याला हाक देऊन पाहावी. चमत्कार व्यक्ती जेव्हा पाहिली नाही आणि एकाएकी माझ्या समोर माझ्या ध्यानाचं विसर्जन एकच ज्या काठियावाडमध्ये मी वास्तव्य करीत होतो पण परिस्थितीप्रमाणे मला हे वागावं लागले. तो हा ज्वाला मांत्रिकच्या धन्यवाद दिला मी आपल्याला. काही का असेना आपली ओळखी आपण मला करून दिली स्पष्टपणे. पण आपला व्यवसाय काय काठियावाड नगरीत मी वास्तव्य करत होतो पण माझ्या ध्यानाचा विसर कर एकाच गोष्टीसाठी या जागेवरती मला बसायचंय आणि या काठियावाड वाल्याला मला उपदेश करायचंय. म्हणूनच तुला विनंती करतोय ज्वाला मांत्रिक ही जागा सोड आणि अन्यथा कुठली जागा पकड आणि जायला नाही. हे मांत्रिक अरे ज्या विश्वाच्या विधात्याने आपल्याला या मायभूमीवर जन्माला घातलंय अरे ही जर का मायभूमी जर का नसेल तर तूही उभा राहू शकत नाही आणि मी उभा राहू शकत नाही. तिथं या जागेवर अधिकाराचा काय उपयोग आहे. हे शाश्वत आहे ही मायभूमी. या मायभूमीच्या पाठीवर कुठेही कसंही माणसानं बिघावं वागावं. हे बालक मला काही दिवसापुरती ही जागा हवी आहे. त्यानंतर तू बैठो येऊन बसलास तरी चालेल पण उपदेश केलास तरी चालते. पण मला एक सांग हीच जागा तुला का एकाच गोष्टीसाठी कारण
ज्या ज्ञानामृत तू पाचतोय त्या ज्ञानामृताचा स्वीकार मी केलाही असता त्यावेळी, पण या समाजानं मला असं घडवावं लागलंय, या समाजाप्रमाणे. कारण या समाजानं मला नाना तऱ्हेची दूषणं दिली आहेत. या काठियाबाद मध्ये मला लातानी मुक्यानी मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यांचा बदला त्यांच्या बाबतीत मला घ्यायचा आहे. माणूस जन्मताच वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवते, हे मान्य करतोस. पण ज्या विधात्याला आपल्याला जन्माला घातलंय, मनुष्य कोटीच्या पामराला जन्माला घातलंय, त्या विधात्यानं या मानवाला अग्रगण्य स्थान दिलंय. कारण बुद्धी देतो देव आणि त्या बुद्धीला चालना देणं हे माणसाच्या हाती असतं. मग तो त्या देवानं तुला जन्माला घातले, मग वाईट विचार मनी घेऊन का चालतोय? या समाजानं मला वाईट का वागू जोडली? माझे विचार वाईट झाले तर चांगली वागणूक त्यावेळी दिली असती, नक्कीच चांगला विचाराच्या बाबतीत केला असतं. वाईटातून चांगल्याची निर्मिती होते. समाजाला तुला वाईट वागणूक दिली, त्याचा जर का तू चांगल्या रीतीनं जर का उपयोग केला असतात, त्यांच्याशी चांगल्या गुणानं वागला असतात, तर त्यांची मनं फिरली असती. म्हणजे जे माझ्या बाबतीत यांनी घडविलंय त्या चुकीची ज्यावेळी माझ्या नावाचे क्षमा मागतील नक्कीच विचार करेल, पण यावेळी ही जागा मला हवी आहे. दुसऱ्याच्या जीवनात त्यानं जर का आपल्या जीवनात काटे पसरले तर आपण फुलं पसरावी. वाईट विचार त्यांच्या मनी आले, पण तू तुझ्या जीवनाची विल्हेवाट का लावून घेतोय? फुलंही पसरावी, सारं काही करेल, पण केव्हा माझ्या म्हणण्याप्रमाणेही वागली तर. अरे माणसाचा जीवनच माणसाचं मुळी कसं आहे, स्वतःसाठी जगला तो कायमचा मेला आणि दुसऱ्यासाठी जगला तो कीर्ती रूपाला उरला. हे लाखांसाठी खर्ची घाल, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी जगू नको. पण त्या वागणुकीप्रमाणे मला मात्र ज्यावेळी वावरतोय मानव कोटी तुझा जन्म झालाय. गोड पाण्याचा झरा खडकातून भेट पाडून बाहेर पडतो, दगड धोंड्यातून तो वाहत जातो, म्हणून तो मोठा नव्हे. अरे कोणीतरी पाणतस्ता त्या मार्गाला येईल, धारीला जीव व्याकुळ झाला असेल तर त्या गोड पाण्याचं पाणी पिईल, त्याच वेळी सारखा होईल त्या गोड पाण्याच्या धाऱ्यात. असं काहीतरी चांगलं. तुझे उपदेश ऐकायला इथपर्यंत मी आलेलो नाहीये. तुला उपदेश जर करायचे असतील ना तर नंतर ये. काही दिवस मला उपदेश करू दे माझ्या पद्धतीने. माझा जन्मच मुळी कसा झालाय जगाला उपदेशासाठी. जगात अहिंसा चालते ती दूर करण्यासाठी. आणि जंगल स्वतः जिंकतं आणि सुगंध मात्र जनतेला देतो, जगाला देतो. तसं आपलं जीवन आहे. आपण चांगलं केलं तर चांगलंच कुणीतरी म्हणेल. करणारा काय चांगलं माझ्या म्हणण्याप्रमाणे तर हे वागले असतील नक्कीच चांगलं करणार आहे. या विश्वात स्वतःसाठी जगला तो कायमचा मेला, दुसऱ्यासाठी जगला तो कीर्ती रूपानं उरला. अरे माझं माझं म्हणून या सर्व कोणताही साधू शकत नाही. तू म्हणती स्वतःच्या मांत्रिक तत्वावर हे विश्व मी जीवनदूत करी, पण तेव्हाही नाही. अरे किती आमचाच होती, किती मायेची माणसं असली असती तर ती साथ कितपर्यंत करतील तुला? अरे मेल्यानंतर बायको तुझी किती प्रेमाची असली असेल तरी ती तुला साथ करील घराच्या उंबरच्या पर्यंत. आई बाप किती मायेचे असले असतील तरी मेल्यानंतर तुला साथ देतील घराच्या अंगणापर्यंत. आमच्या स्वकीय मायेची माणसं किती जरी का प्रेमाची असली असती तर ती साथ देतील ती स्मशानभूमीपर्यंत. पण मेल्यानंतर राहील ती केलीस ती चांगली कीर्ती किंवा वाईट कीर्ती, असं चांगलं काही करीत तीच कीर्ती मला संपादन करायची आहे. म्हणून माझ्या मार्गाच्या आड यावेळी तू याचा पण सांगतो माझ्या मार्गातून
बाजूला वा ती कीर्ती कशा प्रकारे संपादन करावी हे ज्वाला मांत्रिक जाणतोय. आणि म्हणूनच तुझ्यासारखा मानवाचा देव तरी वाई यार तो जीर्ण पडून जाऊ नये म्हणून तुला मी चांगला बोध करतोय. माझ्या जीवनाचं काय होईल ते होईल त्याची चिंता तू करू नकोस. त्याची चिंता करण्यासाठी मी समर्थ आहे. जर का तू माझ्या मार्गात जर का वारात असती नाविलाज माझा, कारण ज्याला भक्ती मार्ग आचरणात आणलाय त्या गुरुदेवतेला मी तो आशीर्वाद त्याचा घेतलाय, त्या गुरुदेवतेला भरवशाचा शब्द दिलाय तो मात्र माझ्या वाई घेणार गेला नसती स्वतःच्या शक्ती सामर्थ्याच्या आधारावर ती हमारी विद्या संपादन केली. त्या विद्या शक्ती सामर्थ्य आणि माझं भक्ती ते आज मला पणाला लावावं लागेल. काय निष्फळ जाऊ